नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्त्याच्या सूत्रामध्ये मोठे बदल होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांची नजर 8व्या वेतन आयोगावर। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाबाबत प्रचंड उत्सुकता आणि हालचाली पाहायला मिळत आहेत। या आयोगाच्या शिफारशी नेमक्या काय असणार याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे। हा आयोग वर्ष 2027 च्या पहिल्या 6 महिन्यांपर्यंत आपला अहवाल सरकारला सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तत्पूर्वी विविध कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर आपल्या मागण्यांची यादी सादर करण्यास सुरुवात केलेली आहे। सद्यस्थितीतील इंडेक्सच्या पुनर्रचनेची मागणी, याच प्रक्रियेचा भाग म्हणून ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई सवलतीची गणना करणाऱ्या सध्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे। फेडरेशनच्या मते महागाई भत्त्याच्या मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या इंडेक्सचे पुनरावलोकन करणे अत्यंत गरजेचे आहे। ही विद्यमान व्यवस्था बाजारातील प्रत्यक्ष महागाई आणि सातत्याने वाढवणारा जीवनमानाचा खर्च अचूकपणे दर्शवत नाही, ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। सध्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची गणना ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्सच्या म्हणजेच AICPI IW 12 महिन्याच्या सरासरीच्या आधारावर केली जाते। वास्तविक पाहता हा निर्देशांक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी भत्ता निश्चित करण्याचा मुख्य आधार आहे। दैनंदिन जीवनातील वाढते खर्च आणि महागाईच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना आवश्यक ती आर्थिक मदत देणे हा या निर्देशांकाचा मुख्य उद्देश असतो। मात्र बदलत्या काळात हा निर्देशांक महागाईची खरी आणि निष्पक्ष स्थिती मांडण्यात अपयशी ठरत असल्याचे संघटनेने म्हटलेले आहे। महागाईच्या मोजणीबाबत कर्मचारी संघटनेचा तर्क, 8व्या वेतन आयोगाला सादर केलेल्या आपल्या दुसऱ्या पुरवणी जाहीरनाम्यात AIDEF ने स्पष्ट केले आहे की 2022 ते 23 मध्ये सुधारित करण्यात आलेली CPI बास्केट अन्नधान्य आणि हंगामी शेती उत्पादनांच्या किमतीमधील वाढ व चढ उतार अचूकपणे प्रतिबिंबित करत नाही। फेडरेशनच्या आकडेवारीनुसार अन्न आणि पेय पदार्थांचा वाटा आता एकूण निर्देशांकात केवळ 36.75% एवढाच राहिलेला आहे। यामुळे कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक महागाईचा दर हा या सुधारित निर्देशांकात दाखवलेल्या दरापेक्षा कितीतरी पटीने अधिक असू शकतो। ही तफावत दूर करण्यासाठी या निर्देशांकात पूर्णतः बदल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। कर्मचारी संघटनेने नमूद केलेले आहे की या विसंगतीमुळे पेन्शनधारकांची स्थिती तर अधिकच बिकट झालेली आहे। सद्यस्थितीचा विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांची महागाई सवलत 60% पोहोचली आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या या भत्त्यामध्ये शेवटची वाढ एप्रिल 2026 मध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये भत्त्यात 2% वाढ नोंदवण्यात आली होती। आता 8व्या वेतन आयोगाकडून या मोजणीच्या पद्धतीत सुधारणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।